सार्थ श्रीमत एकनाथी भागवत अध्याय 13। तैसेची येथे भागवती जनार्दन कृपा पद्धती सनकादिकांची शेष प्राप्ती एकादशार्थी आम्हा झाली। त्याच प्रमाणे भागवतामध्येही जनार्दन गुरूंच्या कृपेने सनकादिकांच्या ज्ञानातील काही भाग 11व्या स्कंधात आम्हास मिळाला। मागे पुढे अवघे एक हा एकादशाचा विवेक, तेणे सनकादिक उद्धव शेख आम्हाही देख प्राप्त झाले। सर्वत्र सगळे एकच परब्रह्म भरलेले आहे, हाच मुख्य विचार 11व्या स्कंधात मांडलेला आहे। सनकादिक व उद्धव यांनी सांगितलेल्या त्या ज्ञानातील काही भागही मला मिळाला। करुणेदिता गयावर जनिते न रिघवे समर्थ जनिते पदीमा शिला गुणी निवारण कोणी करेना। गयावर्जनाचे वेळी परवानगी असल्या वाचून मोठ्या समर्थालाही विष्णुपदाजवळ जाता येत नाही, पण एखादी माशी किंवा फुलपाखरू खुशाल त्या पवित्र विष्णुपदावर जाऊन पोचते, त्यांना कोण मनाई करीत नाही। देवी नाना शास्त्रार्थ युक्तींसी शिणता समर्थ साधकांसी प्राप्ती नव्हे ज्ञान शेषासी ते झाली आम्हासी एकादशे। अगदी तसेच शास्त्राचे अनेक युक्तींनी अध्ययन करूनही जे ज्ञान समर्थ अशा साधकांनाही मिळत नाही, ते ज्ञान आम्हाला अनायासे गुरु कृपेने या 11व्या स्कंधात मिळाले। हंस कृष्ण जनार्दन स्वरूप एक नामे भिन्न, तेणे घालून बोधांजन गुजुना ठेवा जाण दाखविला। हंस कृष्ण जनार्दन ही नावे तेवढे भिन्न, पण त्यांचे स्वरूप एकच। त्यानेच बोधरूपी अंजन डोळ्यात घालून होती ती जुनी ठेव मला दाखविली। तेथ मी एका ऐकू देखता आणि तो ऐकू माते दाखविता, हे नुरेची बोध्य बोध कथा पाहता पाहविता तोची तो। त्यामुळे असे झाले की एकनाथ एकटाच व दाखविणाराही तोच असे दाखवून दिले, व बोध्य आणि तसेच पाहणारा आणि दाखविणारा मिळून एकच उरला। आरसालिया मुख दिसे तो गिलिया ते न दिसे, पर्येणे जाणे मुखासी नसे ते सहजेची असे संचले। आरसा मुखापुढे आला म्हणजे त्यात मुख दिसते, व तो पुढून बाजूला नेला की मुख दिसेनासे होते। वास्तविक मुख येतही नाही आणि जातही नाही, ते जागच्या जागी असते। आरिशांचे मुख आरिसे नेले, परी पाहतया नाही ऐसे झाले। जे कटकटा माझे मुख गेले, ते असे संचले तो जाणे। आरशातले प्रतिबिंब आरशाने लेले म्हणजे पाहणाऱ्याला ते दिसत नाही इतकेच, पण अरे रे माझे मुख गेले असे कोणी म्हणत नाही, कारण ते जागेवर असते हे त्याला माहीत असते। आरिशांचे मुख आरिसे नेले, तेवी अज्ञान न यावे का ज्ञान झालिया यावे, तैसे वस्तूंसी न संभविते असे स्वभावे संचले। आत्मस्वरूपही अज्ञानामुळे नाहीसे होत नाही किंवा ज्ञानामुळे उत्पन्न होत नाही, ते स्वभावतः जागच्या जागी असते। तैसे देखते आणि दाखविते दोन्ही जाऊनी या तेथे माझे मी पण जे जुने होते
ते दावियले माते जनार्दने. त्याप्रमाणे पाहणारे व दाखवणारे हे दोन्ही जाऊन माझा मूळचा जो मी होतो तोच माझ्या गुरुंनी मला दाखविला. तैरहम पूजितः समक संस्तुतः परमर्षिभिः प्रत्ययाय स्वकं धाम पश्यतः परमेश्वरिनः. त्या परमश्रेष्ठ मुनीने माझी यथाविधी पूजा केली, माझी स्तुती केली व ब्रह्मदेव मला पाहत असताना मी निघून आपल्या स्वतःच्या स्थानी परत आलो. जरी पूजकता गेली तरी तीही गुरुची पूजा केली. सांडुनी द्वैताची भुली पूजा मांडली अतिप्रती. त्याने माझा उपदेश ऐकला आणि लगेच ते मद्रूप झाले. जागच्या जागी भेद बुद्धीचा लय झाला. शिष्य झाली याही ब्रह्म संपन्न, त्याही वरी त्यासी गुरुपूज्य जाण. सद्गुरु तेची ब्रह्मपूर्ण हे पावले खूण सनकादिका. त्यांचे परम समाधान झाले. मग त्यांनी उत्तम गद्य पद्य युक्त शब्दात माझे स्तवन करण्यास प्रारंभ केला. ज्याच्या बोला सरसेच पाहे अवघे ब्रह्मची होऊनी ठाये. त्या सद्गुरुचे पूज्य पाये सांगू काय बोलवरी. त्यांचा पूजक भाव जरी गेलेला असला तरी त्या गुरूंची पूजा केली. द्वैताचा भ्रम मात्र टाकला आणि अद्वैत भावना ठेवून प्रेमाने पूजा केली. शिष्य जरी ब्रह्मस्वरूप झाला तरी त्याला गुरु पूज्यच असतो. सद्गुरूच पूर्ण ब्रह्म आहे हे त्यांना कळले होते. ज्याच्या बोला सरिसेची पाहे अवघे ब्रह्मची होऊनी ठाय. त्या सद्गुरूचे पूज्य पाये सांगू काय बोलवरी. ज्याच्या उपदेशाबरोबर सर्वजण ब्रह्मरूप झाले त्या सद्गुरूच्या पवित्र पायांचे कोणत्या शब्दांनी वर्णन करावे. ज्यासी परब्रह्म आले हाता तोची जाणे सद्गुरूची पूज्यता. इतरांसी हे न कळे कथा अनुमानता बोलवरी. ज्याच्या उपदेशाबरोबर सर्वजण ब्रह्मरूप झाले त्या सद्गुरूच्या पवित्र पायांचे कोणत्या शब्दांनी वर्णन करावे. ज्याला ब्रह्मानुभूती आली त्यालाच सद्गुरूची पूज्यता कळणार. इतरांना ती गोष्ट काय समजणार. शब्दांनी सांगितले तरी ते केवळ अनुमानच. ते सनकादिक समस्त माझी पूजा करून यथोक्त वारंवार स्तवन करीत चरणाला लागत पुन्हा पुन्हा. ते कुमार माझी पूजा करून व स्तुती करून वारंवार माझ्या पाया पडू लागले. माझ्या भजनी एक मुख माझी या निज भावे अति भाविक. मज वाप्त कामासी सुख त्यांचे पूजनी देख उथळले. माझ्या भजनात रंगून गेले तेव्हा मी पूर्ण काम असूनही मला त्यांच्या पूजेने संतोष वाटला. मग करुणी प्रदक्षिणा ते लागले माझी या चरणा. परम सुख झाले ब्राह्मणा वचनार्थे जाणा माझेनी. माझ्या उपदेशाने त्या ब्रह्मसुतांना आनंद प्राप्त झाला होता. त्याने मला प्रदक्षिणा घातली होती व पुन्हा साष्टांग नमस्कार घातला. पाहत असता प्रजापती सनकादिक उभे असती. त्या देखता निज धामा प्रती शीघ्र गती मी आलो. मग मी त्यांचा निरोप घेऊन मोठ्या त्वरेने निघून वैकुंठास गेलो. माझे शिष्य सनकादिक उद्धवाया रीती झाले देख. तो इतिहास अलौकिक तुझम्या समक सांगितला. हे उद्धवा, सनकादिक माझे शिष्य कसे तो इतिहास मी तुला सांगितला. ते योगियान माझी अति उद्धट, भक्तान माझी अति श्रेष्ठ.
ज्ञानी माझी अतिवरिष्ठ शिष्य चोखट सनकादिक. एकनाथ महाराज म्हणतात, सनकादिक मुनी हे अत्यंत श्रेष्ठ योगी, वरिष्ठ भक्त व अग्रगण्य ज्ञानी असून निर्मळ अंतःकरणाचे शिष्य आहेत. हंसगीत निरूपण पुरातन जे ब्रह्मज्ञान, ते उद्धवासी श्रीकृष्ण प्रसन्न होऊन दिधले. श्रीकृष्णाने उद्धवाला हंसगीत म्हणून प्राचीन ब्रह्मज्ञान प्रसन्न मनाने दिले. भागवत पंथे चालता हे पुरातन ब्रह्मकथा, एकादशू पाहता स्वभावे हाता पै आले. मेघनाथ भगवत धर्माचे पालन करीत असता व एकादश स्कंधाचे अनुशीलन करीत असता ही पुरातन ब्रह्मकथा योगानेच समोर आली. जी हंसमुखीची चिद्रत्ने, जी सनकादिक झाले भूषणे, उद्धवाळंकारीला श्रीकृष्णे जे शेष जनार्दने मद दिधले. हंसमुखातील त्या ज्ञानरत्नांनी सनकादिकांना भूषविले. श्रीकृष्णाने उद्धवाला अलंकृत केले, त्यातील अंश जनार्दन स्वामींनी मला दिला. सनकादिक उद्धवाचे शेष हाता आले, बोल बोसते गोष्टीशी झाले बहुदिवस. म्हणाल वायस हा जल्पू. तुम्ही कदाचित म्हणाल की त्या ज्ञानातील वाटा मला मिळाला. हे बोलणे दांभिकपणाचे आहे, कारण ती घटना फार प्राचीन आहे. तर त्याचे उत्तर ऐका. कृतयुगी शंखासुरासी देवे मर्दिले होते त्यासी. ते ठाई अध्यापी सभाग्यासी आवा शंखासी पावती. विष्णूने कृतयुगात शंखासुराला मारले होते, पण त्या ठिकाणी अजूनही उजवे शंख सापडतात. रामे पूर्वी अयोध्येसी केले होते महायागासी. तेथे हवी शेष लोकांसी अद्याप हातासी येतसे. रामाने त्रेतायुगात अयोध्येत अश्वमेघ केला होता. अजूनही तेथे लोकांना उरलेली यज्ञद्रव्ये सापडतात. एथ ध्येय आणि ध्यान का साध्य आणि साधन. अवघियामी अधिष्ठान मज वेगळे भान या कैचे. ध्येय आणि ध्यान क्रिया तसेच साध्य आणि साधन यांचा आश्रय मीच आहे. माझ्या वाचून त्यांना स्वतःला अस्तित्व कोठले. तुम्ही ब्राह्मण अति श्रेष्ठ मजही पूज्यपणे वरिष्ठ. याला निज ज्ञान चोखट तुम्हासी म्या प्रकट सांगितले. तुम्ही सर्व कुमार ब्राह्मणत्वाने मलाही पूज्य आहात, वरिष्ठ आहात. म्हणूनच मी हे उज्ज्वल आत्मज्ञान तुम्हाला सांगितले आहे. मा भजन्ति गुणाः सर्वे निर्गुणं निरपेक्षकं. सहृदं प्रियमात्मानं साम्याज्ञादयो गुणाः. साम्य, असंग इत्यादी गुण व इतर सामान्य सद्गुण मी जो निर्गुण, निरपेक्ष, सहृद व प्रिय आहे अशा मलाच भजतात. मी वस्तुतः निरपेक्ष निर्गुण त्या माझ्या ठाई भजयो निगुण. सुहृद आत्मा प्रिय जाण ऐसे लक्षण मज करीती. वास्तविक मी निरीश्य आहे, मला कशाचीही अपेक्षा नाही व गुणांनी मी बद्ध होत नाही. पण गुणच माझ्या भजनी लागून मला मित्र, आत्मा, प्रिय अशी लक्षणे जोडतात. समता आणि असंगता याही गुणांच्या अवस्था. आणून ठेविती माझ्या माथा गुण स्वभावता लक्षणे. समता व असंग या गुणांचाही माझ्याच ठाई विनियोग करतात. हो का सबळ बळे अंधकार कै युद्धाला सूर्यासमोर. तरे तुम्हारी हा बडीवार सूर्या अंधार जेवी देत.
अंधार कधी सेनेसह सूर्याशी सामना करण्यासाठी त्याच्या समोर उभा राहतो का? पण तमारी अंधकाराचा शत्रू असे नाव सूर्याला दिले जाते. हे किती विचित्र आहे. कोणे धरोनी आकाश, घटी घातले सावकाश, तरी घटयोगे घटाकाश, मिथ्या गगनास नाव आले. किंवा कोणी आकाशाचे मुटकुळे करून मडक्यात कोंडले आहे का? पण घटाकाश असे नाव आकाशाला पडलेलेच आहे ना. नाही घटासी आतळला गगनीचा, गगनीच संचला, तो घटे चंद्र घट चंद्रमा केला, मूर्खासी मानला सत्यत्वे. चंद्र घटातील पाण्यात कधीही अडकून पडलेला नाही, पण घटाने त्याचे प्रतिबिंब धारण करून त्याला घट चंद्रमा असे नाव दिलेच आहे. व मूर्ख तो शब्द ज्ञान चर्चा करताना वापरतात. तेवी मी केवळ निर्गुण त्या, माझ्या ठाही भजोनी गुण सुहृद, आत्मा इत्यादी जाण संगादी लक्षण मद देती. तसाच मी निर्गुण असूनही गुणच माझ्यावर रुद्ध होतात व सुहृद, आत्मा व असंग अशा प्रकारे मला नावे दिली जातात. गुणासी मी नातळे तरी, तरी मद म्हणते लीलाधारी, एवं गुणची गुणान माझारी, मिथ्या मजवरी आळहा. मी गुणांना स्पर्शही करीत नाही, पण मला लीलाधर म्हणतात. गुणच गुणात वर्तत असतात व गुण माझे आहेत असे म्हणतात. तेथ मी घेताना देता करताना करविता, हे माझी निज स्वभावता, येरते अवस्था गुणांची. मी देत नाही, घेत नाही, करता नाही, करविता नाही, हा माझा स्वभाव आहे. इतर सर्व अवस्था गुणात्मक आहेत. एवं पूर्वापर अति विचित्र सांगोनी ज्ञान विज्ञान निर्धार, त्या इतिहासाचा उपसंहार स्वये सारंगधर करीतसे. याप्रमाणे ज्ञान विज्ञानाचे विलक्षण स्वरूप सांगून आता श्री कृष्ण या इतिहासाचा उपसंहार करीत आहे असे एकनाथ महाराज म्हणतात. इतमे छिन्न संदेहा मनुहा सनकादयः समाजयित्वा परया भक्त्या गृणतः संसत्वे. मी ज्यांच्या संशयाची निवृत्ती केली आहे अशा त्या सनकादिक मुनींनी परमभक्ती भावाने माझी पूजा करून माझी स्तुती केली आहे. आत्मज्ञानी परमदक्ष मुमुक्षुन माझी अतिनेटक संदेहापन्न सनकादिक म्या या परी देखन संदेह केले. आत्मज्ञानी व परमदक्ष मुमुक्षुंमध्ये सर्वात दृढनिश्चयी असे ते सनकादिक मुनीही संशयात पडले होते. त्यांचा संशय मी दूर केला. सदा सावधाने निर्मळ माझ्या भजनी अति प्रेमळ, सदा मदरूपे भजनशीळ व्याकुळ श्रावणार्थी. ते सर्वदा सावधान होते, प्रेमळ होते, माझेच चिंतन करणारे होते व श्रवणोत्सुक होते. उद्धवाती ही एकता माझी गोष्टी माझ्या स्वरूपी घातली मिठी. मद्रूप झाले उठा उठी बाप जगजेठी ब्रह्मपुत्र. त्यांनी माझा उपदेश ऐकला आणि लगेच ते मद्रूप झाले. जागेच्या जागी भेद बुद्धीचा लय झाला. तीही दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटीचे केले शून्य. परब्रह्मची झाले पूर्ण माझे निजाण उपदेश. माझ्या उपदेशाने द्रष्टा दर्शन व दृश्य ही त्रिपुटी नाहीशी करून ते पूर्ण परब्रह्मच झाले. तीही दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटीचे केले शून्य. परब्रह्मची झाले पूर्ण माझे निजाण उपदेश. परम पावले समाधान गद्य पद्यादी.
सुलक्षण माझे करुणिया स्तवन पूजा विधान मांडिले. त्यांचे परम समाधान झाले. मग त्यांनी उत्तम गद्य पद्ययुक्त शब्दात माझे स्तवन करण्यास प्रारंभ केला. सार्थ श्रीमत एकनाथी भागवत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. ओम नमो स्वामी सद्गुरु. तू निजांगे क्षीरसागरु, तुझा उगवल्या प्रबोध चंद्रू आल्हाद करो जीवासी. श्री गणेशाय नमः. ओंकार रूपी सद्गुरु सुमाझा नमस्कार. तू स्वतः क्षीरसागर आहेस. तुझे ज्ञान हाच चंद्राचा उदय, त्याने जीवाना आनंद होतो. ज्या चंद्राचे चंद्र करे निबिड ज्ञान अंधारी, त्रिविध ताप दूर करे हृदय चिदंबरे उगोनी. त्या चंद्राचे ज्ञानरूपी किरण शिष्यांच्या हृदयात प्रकाश पाडतात व अज्ञानरूपी घोर अंधार घालवितात आणि त्रिविध ताप नाहीसे करतात. ज्या चंद्राचे चंद्र किरणार्थ चकोरा लांगी, जाण स्वानंद चंद्रामृते स्त्रवोन स्वभावे पूर्ण करताती. त्या चंद्राचे किरण स्वानंद रूप अमृताचा वर्षाव करतात व चकोर रूपी आर्त जीवाना तृप्त करतात. अविद्या अंधारी अंधबंधे संकोचली जीवदेह कुमुदे, ती ज्याचे निकिरण प्रबोधे अति स्वानंदे विकासली. अविद्यारूपी अंधारामुळे जीवरूपी कमले मिटलेली होती आणि ते मिटणे म्हणजेच देहबुद्धी होती. पण त्या चंद्राच्या ज्ञान किरणाने ती कमळे पुन्हा विकसित झाली. जो चंद्र देखताची दिठी सुख होय जीवाच्या पोटी, अहम सोमकांत खोटी उठा उठी मिरवतू. तो तुझा ज्ञानरूपी चंद्र दृष्टीस पडताच जीवांचे अंतकरण आनंदित होते आणि खोट्या अहंकाराचा चंद्रकांत मणी ते जीव जागच्या जागी विरवून टाकतात. पूर्णिमा पूर्णत्वे पूर्ण वाढे, देखोनी क्षीराब्धी भरते गाढे. गुरु आज्ञा मर्यादान मोडे, स्वानंद चढे अद्वय. चंद्र हा समुद्रातूनच उत्पन्न झालेला त्याचा पुत्र. त्याचे पौर्णिमेचे पूर्णत्व पाहून गुरुरूपी समुद्राला भरती येते. गुरु गौरवाच्या मर्यादेचे उल्लंघन न करता अद्वयानुभवामुळे स्वानंद वाढत राहतो. सद्गुरु क्षीराब्धी अति गहन, सादरे करिता निरीक्षण. वेदांत लहरी माझी जाण, शब्दची रत्ने भासती. सद्गुरु रूपी सागर अत्यंत खोल असून त्याचे निरीक्षण केले तेव्हा वेदांत रूपी लहरीमध्ये शब्दरूपी ज्ञानरत्ने आढळली. तेथ विश्वासाचा गिरीवर वैराग्य वासुकी रविदोर. निजधैर्याचे सुरासूर मथन तत्पर साम्ये. विश्वास हाच मंदर पर्वत त्याची रवी केली. वैराग्यरूपी वासुकेची दोरी केली. धैर्यरूपी देव आणि दानव मंथन करण्यास तत्पर झाले. मथनी प्रथम खळखळाटी लय विक्षेप हळाहळ उठी. ते विवेक निळकंठे कंठी निजात्मदृष्टी गिळले. त्या मंथनात सुरुवातीलाच लय विक्षेप यांचे हलाहल विष बाहेर आले. ते विवेकरूपी शंकराने आत्मदृष्टीने गिळून टाकले. मग अभ्यास प्रत्ययागा वृत्ती क्रियेसी झाली विश्रांती. प्रकटली रमा निज शांती जिस श्रीपती वश झाला.
त्या मंथनातून देव आणि दानव यांना हवे असलेले ब्रह्मरस व भ्रमरस यांनी भरलेले अमृत कलश निघाले. ते विभागावया लागुनी माधवची झाला मोहिनी. अहम राहूचे शिरछेदुनी अमृत पाणी निवविले. ते अमृत वाटून देण्यासाठी भगवंतानी स्वतः मोहिनीचे रूप धारण केले व अहम या राहूचा शिरच्छेद करून देवाना अमृत देऊन तृप्त केले. रिद्धी सिद्धीचा संभ्रम हाच खरा भ्रमरस व तो आसुरी वृत्तीच्या लोकांना देऊन दैवी प्रवृत्तीच्या देवांना ब्रह्मरस दिला. वृत्तीरूप मोहिनी पालटली तक्षणी ठेली नारायण होऊनी पहिलेपणे उठेना. नंतर त्या वृत्तीरूपी मोहिनीने आपले रूप पालटून तो नारायण होऊन राहिला. त्याच्या देहात्म बुद्धीने पुन्हा उठाव केला नाही. ते क्षीर सागरी नारायण समाधी शेष शयनी आपण. सुखे सुखावला जाण अध्यापी शयन केले असे. त्या हृदयरूपी क्षीरसागरात शेषावर शयन करून चिदानंदाच्या सुखाने तो अद्याप समाधीत आहे. ऐसा सद्गुरु चित्सागरू ज्याचा वेदांसी न कळे पारू. नारायणादी नानावतारू ज्याचे न साचारू उपजती. असा जो ज्ञानाचा सागर सद्गुरु त्याचा वेदांनाही अंत कळत नाही. नारायणादी अनेक अवतार ह्याच्याच योगाने होतात. ज्याची चिद्रत्ने गोमटी हरिहरांचे कंठी मुकुटी. बाणली शोभती वेदपाठी कवी वरिष्ठे वानिले. त्याची ज्ञानरूपी सुंदर रत्ने व हरी व हर यांच्या गळ्यात व मस्तकांवरील मुकुटात शोभत आहेत. त्याचे वर्णन वेद व कविश्रेष्ठ यांनी केले आहे. ऐशिया जी अति गंभीरा जनार्दना सुख सागरा. अनंत रूपा पारा तुझ्या परपारा कोण जाणे. हे जनार्दना असा तू सौख्य सागर असून अत्यंत गंभीर आहेस. तुझे रूप अनंत अपार आहे. तुझा थांग कोणालाही लागत नाही. माझ्या स्वरूपे ठेवून मन फळाशय विण माझे भजन. हेची मोक्षाचे मुख्य साधन देवे आपण बोलीजे. आणि माझ्या स्वरूपात चित्त ठेवून फलाची आशा टाकून माझे निष्काम भजन करणे हेच मोक्षाचे मुख्य साधन आहे. असे हे देवा तू निश्चित सांगितले आहेस. स्वामी बोलिले मुख्य भक्ती इतर जे साधने सांगती. त्यांची प्राप्तीची असती नास्ती देवे मज प्रती सांगावी. तर इतर लोक जी साधने सांगतात त्यांनी स्वरूप प्राप्ती होते किंवा नाही हेही देवाने आता सांगावे. याची प्रश्नाची प्रश्नस्थिती विवांची तसे श्रीपती त्रिगुण ज्ञात्याची प्रकृती साधने मानिती यथारुची. या प्रश्नाचा विचार करून श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, भक्तांचा स्वभाव तसेच विद्वानांचा स्वभाव त्रिगुणात्मक असतो. तेव्हा ते त्याच्या स्वाभाविक रुचीप्रमाणे साधने योग्य मानतात. ज्याची आसक्ती जिये गुणी तो त्याची साधन सत्य मानी. या परे ज्ञानाभिमानी नाना साधनी जल्पती. ज्या गुणाची ज्याला आवड असते त्या गुणाप्रमाणे असणारे साधन तो खरे मानतो. अशी साधनांची विविधता उत्पन्न होते. परंपरा बहुकाळे ज्ञात्याचे ज्ञान झाले मिळे. ते सत्य मानिती तुच्छ फळे ऐक प्रांजळे उद्धवा. दीर्घकाळच्या रूढीने विद्वानांचे ज्ञान मलिन झाले आहे.
त्यामुळे ते क्षुद्र फळे सुद्धा खरी कशी मांडतात हे स्पष्टपणे ऐक. ध्यान योग स्थिती समाधी युक्त 14व्या माझी निरूपण स्थिती तुके सांगेल श्रीपती साधनान माझी मुख्य भक्ती. एकनाथ महाराज म्हणतात या 14व्या अध्यायात भक्तीच मुख्य आहे व त्यात समाधीयुक्त ध्यान स्थिती अभिप्रेत आहे. याचे निरूपण श्री कृष्ण करणार आहे. इतर साधनांचे निराकरण तुच्छ फलत्वे तेहि जाण 7 श्लोकी श्रीकृष्ण सोमके आपण सांगतो. तसेच इतर साधनांचेही निवारण त्यांची फले तुच्छ असतात म्हणून श्रीहरी स्वतः करणार आहे. ते पुढील 7 श्लोकांत दिले आहे. कालेन नष्टा प्रलये वाणीयं वेद सद्नित्याः मया दौ ब्राह्मणे प्रोक्ता धर्मो यस्याम मदात्मकः. श्री भगवान म्हणाले, ही वेदवाणी प्रलयामध्ये नष्ट झाली. ती मी सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाला सांगितली. त्या वेदवाणीत माझ्या ठिकाणीच चित्त असणे हा धर्म निवास करतो. माझी वेदवाणी प्रांजळी ज्ञान प्रकाशयती सोज्वळी. तेनाशिली प्रळय काळी सत्यलोक होळी जेव्हा झाली. प्रलय काळी सत्यलोक जेव्हा नष्ट झाला तेव्हा ज्ञानाने अत्यंत उज्ज्वल असणारी माझी वेदवाणी ही नाश पावली. कारण ब्रह्मयाचा प्रळय होता वेदवाणीचा वक्ता. कोणी नुरेची तत्वता या लागी सर्वथा बुजाली. पुन्हा सृष्टी सुरू झाली. ब्रह्मदेवाचा प्रलय झाला तेव्हा वेदवाणी सांगणारा कोणीच उरला नाही. तेची वेदवाणी कल्पा दिसी म्याची प्रकाशिली. ब्रह्मयासी तिच्या ठाई मदभक्तीसी यथार्थेंसी बोली जो. पुन्हा सृष्टी सुरू झाली तेव्हा त्याच वेदवाणीचा ब्रह्मदेवाला मी उपदेश केला. तिच्यामध्ये मी माझ्या भक्तीचं यथार्थ आचरण सांगितले आहे. जे वाचेचे अनुसंधान माझे स्वरूपे समाधान. ऐसे माझे निज ज्ञान ब्रह्मयासी म्या जाण सांगितले. वाणीचे अनुसंधान व माझ्या स्वरूपामधील परमानंद रूप समाधान असे ते माझे आत्मज्ञान मी ब्रह्मदेवाला सांगितले आहे. तेन प्रोक्ताच पुत्राय मनवे पूर्वजाय साततो भृग्वादय गृहन् 7 ब्रह्म महर्षयः. त्याने ते ज्ञान त्याचा ज्येष्ठ पुत्र मनुयाला दिले व त्या मनकडून ते ज्ञान भृगु आदी 7 महर्षींनी ग्रहण केले. त्याने ते ज्ञान तो सकळ वेद विवंचनु ब्रह्मेनी उपदेशिला म्हणू 7 ब्रह्मर्षी त्यापासून वेद संपूर्ण पावले. त्या सर्व वेदांचे विवेचन करून ब्रह्मदेवाने मनुला उपदेश केला व मनुपासून ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जे 7 महर्षी त्यांना ते वेदांतगत ज्ञान प्राप्त झाले. ब्रह्मेनी दक्षादी प्रजापती उपदेशिले त्याची स्थिती यथापासून नेणो किती ज्ञान संपत्ती पावले. ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापती सारख्यांना त्याचाच उपदेश केला. नंतर अनेक ऋषी त्या ज्ञानाने संपन्न झाले. 7 ऋषींची ते मातु भृगु मारीची अत्रिविख्यातु. अंगिरा पुलस्य पुलहर्तु हा जाण निश्चितो ऋषी भागु. जे महर्षी 7 असून भृगु मरीची अत्री अंगिरा पुलस्य पुलह ऋतू अशी त्यांची नावे प्रसिद्ध आहेत. तेभ्यं पितृभ्युस्तपुत्राः देवदानव गृह्यकाः मनुष्या सिद्ध गंधर्वाः समिध्याधरणचारणाः.
किंदेवा किन्नरा नागा रक्षः किं पुरुषादयः ब्रह्मस्तेषा प्रकृतयो रज सत्व तमो भुवः. त्या पितरांपासून ते ज्ञान त्यांचे पुत्र जे देव दानव गुह्यक मनुष्य सिद्ध गंधर्व विद्याधर चारण किंदेव किन्नर नाग रक्षोगण किंपुरुष सत्व रजव तमस या गुणांमध्ये जे जन्मलेले असतात त्या सर्वांनी ग्रहण केले. तेही ऋषेश्वरी पुत्र पौत्र उपदेशिले नर किन्नर देव दानव अपार सिद्ध विद्याधर चारण गुह्यक गंधर्व राक्षस किंदेव व वानरादी किंपुरुष नाग सर्प आदी तामस जीव ह्या सर्वांना क्रमाने या ज्ञानाचा उपदेश केला. त्या श्रेष्ठ ऋषींनी मनुष्य किन्नर देव दानव सिद्ध विद्याधर चारण मुखाकृती दसती नर शरीरे केवळ वनचरय से जे कारीस थोर त्यासी किन्नर बोलीजे. ज्याच्या मुखाचा आकार पुरुषासारखा व शरीर श्वापदासारखे असते असे जे श्रीरामाचे दास त्यांना किंपुरुष वानर असे म्हणतात. मुखाभासे दिसती पुरुष शरीर पाहता श्वापद वेश ऐसे जे वानर रामदास त्यांसी किंपुरुष बोलीजे. मुखाकृती दिसती नर शरीरे केवळ वनचर ऐसे जे कारीस थोर त्यासी किन्नर बोलीचे. मानवासारखे मुख व शरीर वनचरासारखे असे ते किन्नर होत. स्वेद दुर्गंधी कल्मशरहित शरीरे अतिभव्य भासत मनुष्य देवानैसे दिसत ते बोलीजेत किंदेव. घाम दुर्गंधी मलरहित अशी ज्यांची भव्य शरीरे असतात व जी देवासारखी माणसे दिसतात त्यांना किंदेव म्हणतात. मुखाभासे दिसती पुरुष शरीर पाहता श्वापद वेश ऐसे जे वानर रामदास त्यांसी किंपुरुष बोलीजे. या परीच्या बहुधा व्यक्ती रजतमादी सत्व प्रकृती उपदेश परंपरा प्राप्ती ज्ञान बोलती यथा रुची. या प्रकारे रजस तामस व सात्विक प्रकृतीच्या अनेक व्यक्तींनी ते ज्ञान ग्रहण केले व ते सर्व हे ज्ञान आपापल्या रुचीप्रमाणे सांगत असतात. याभिर्भूतानि भिद्यन्ते भूतानान मतयस्तथा यथा प्रकृती सर्वेषां चित्रावाचः स्रवन्तीहि. या विविध प्रकृतींच्या योगाने देव असुर मनुष्य असे भूतमात्रांचे विविध प्रकार होतात व त्यांच्या मती सुद्धा वेगवेगळ्या होतात. त्यानुसार प्रत्येकाच्या वाणीत व वेदार्थ विषयक प्रतिपादनात फरक पडत असतो. जैसी प्रकृती तैशी भावना जैसा गुण तैशी वासना जेवान से स्तव जाणा भूते विषमपणा आणि भेद. जशी प्रकृती असते तशी भावना असते वागणूक असते. जसे गुण तशी वासना असते. यामुळेच प्राण्यांत विविधता दिसून येते. देव मनुष्य तीर्य गता हे वासनेची विषमताय वढा भेद करे भूता अनेकता यथारुची. देवादी विविध योनी वासनेप्रमाणेच प्राप्त होत असतात. वासनाच प्राण्यांमध्ये एवढी विषमता व भेद आणि रुची वैचित्र्य निर्माण करते. ज्यांची जैशी प्रकृती ते तैसा वेदार्थू मानिती तेची शिष्यांशी सांगती परंपरा स्थिती उपदेशु. ज्याचा जसा स्वभाव असतो तसा तो वेदाचा अर्थ करतो व तोच अर्थ आपल्या शिष्यांना शिकवतो. उपदेशाची जशी वेगवेगळी परंपरा निर्माण होते
विचित्र वेदार्थ मानणे, विचित्र संगती साधने, विचित्र उपदेश करणे, प्रकृती गुणे मतवाद. वेदांचा भलताच अर्थ करून तो खरा मानणे, भलतीच साधने योग्य समजणे, भलताच उपदेश करणे हे स्वभावानुसार ग्रहण केलेल्या मताच्या अभिमानामुळे होते. एवं प्रकृती वैचित्र्यात भिद्यन्ते मतयो गृणाम पारंपर्येण केशांचित पाखंड मतयो परे. याप्रमाणे स्वभाव वैचित्र्यानुसार मनुष्यांच्या मती भिन्न भिन्न होतात. कुणाकुणाच्या मती केवळ उपदेश परंपरेने भिन्नत्व पावतात, तर आणखी काही जणांची मते पाखंडी म्हणजे वेदांच्या विरुद्धच असतात. या परिगान ज प्रकृती वाढली जाण नानामती, तो मतवाद ठसावला चित्ती यथा निगुती सत्यत्वे. याप्रमाणे ज्याचे मत त्याला त्याच्याच प्रकृतीप्रमाणे खरे वाटते. मिथ्या स्वप्न जेवी निद्रिता सत्य मानले से सर्वथा तेवी नाना मतवाद कथा सत्य तत्वथा मानिती. स्वप्नात सर्व दृश्य मनुष्य खरी समजतो, तद्वत माणसे अनेक वाद खरे मानतात. हे वेद पडयंत्यांची कथा, ज्यांसी वेदी नाही अधिकारता, त्यांसी उपदेश परंपरता, नाना मतता सत्य माने. वेद जाणणाऱ्यांची स्थिती अशी असते. मग वेदांचा अधिकार ज्यांना नाही त्यांना ही उपदेशाची चुकीची परंपरा व अनेक मते खरी वाटली तर त्यात आश्चर्य ते कसले. एकाची वेद बाह्य वित्पत्ती ते आपुलालिये, स्वमती पाषंडा ते प्रतिष्ठती, तेच उपदेशती शिष्याते. एखाद्याचे मत जर वेदांच्या विरुद्ध असले तर तो पाखंड मत प्रस्थापित करतो व तसाच उपदेश तो आपल्या शिष्यांना करतो. मन्माया मोहित धियः पुरुषाः पुरुषर्षर्भः श्रेयो वदन्त ते कांतम यथा कर्म यथा रुचि. हे पुरुष श्रेष्ठा उद्धवा, माझ्या मायेने ज्यांची बुद्धी मोहित झाली आहे असे लोक आपापल्या गुण व कर्मयांप्रमाणे नाना प्रकारची मोक्षाची साधने सांगतात. नाना वासना गुणानुवृत्ती, नाना परींच्या पुरुष प्रकृती, यांसी माझी माया मूळ करती जाण निश्चिती उद्धवा. उद्धवा विविध सत्व रजादी गुणानुसार वासना विविध प्रकारच्या होतात व त्याप्रमाणे मनुष्य स्वभावही भिन्न भिन्न असतो व त्याला कारण माझी मायाच आहे हे समज. माझी या माये माहिले वरिष्ठ जन केले विवेक नष्ट, भुलवून या मोक्षाची वाट विषयनिष्ठ विवेक. माझ्या मायेनेच श्रेष्ठ अशा लोकांनाही मोह पडतो व ते विचार शून्य होतात. ते विवेक करतात पण विषय भोगांना प्राधान्यत्व देऊनच. ऐक उद्धवा पुरुष श्रेष्ठा, या परी भ्रंशली जनांची निष्ठा, चुकोनी मोक्षाचा दारवंटा, साधन कचाटा जलपती. हे उद्धवा, तू पुरुष श्रेष्ठ आहेस. ते विद्वान लोक निष्ठा भलतीकडेच वळवितात आणि मोक्ष मार्ग सोडून साधनांच्या खटपटीची चर्वित चर्चा करीत असतात. त्या नाना साधनांच्या युक्ती ज्या मतवादे प्रतिपादिती, त्याही दृढ श्लोकी श्रीपती उद्धवा प्रती सांगत. एकनाथ महाराज म्हणतात, आता श्रीपती उद्धवाला त्या विविध साधनांच्या युक्ती कशा सांगितल्या जातात ते पुढे कथन करीत आहे. धर्ममेके यशस्यान्ने कामम सत्यम दमम शमम
अन्ये वदन्ति स्वार्थम वा ऐश्वर्यं त्याग भोजनम केचिद्याज्ञा पोदान व्रतानि नियमान्यमानः। उद्धवा, लोक कशा कशाला मोक्षाची साधने मानतात ते सांगतो. कर्ममीमांसक म्हणतात मोक्षार्थी पुरुषाने काम्य व निषिद्ध कर्मे करू नयेत. नित्य व नैमित्तिक कर्मे तेवढी शुद्ध्यर्थ करावीत. काही म्हणतात जोपर्यंत माणसाचे यश म्हणजे चांगली कीर्ती जगात गायली जात असते तोपर्यंत तो स्वर्ग लोकातही पूजनीय होतो. कीर्ती रूपाने तो जिवंतच असतो. काही म्हणतात काम हाच सर्वत्र प्रभावी आहे. कामनेचाच योग्य दिशेने उपयोग केल्यास ती मोक्षाचे साधन होऊ शकते. योगमार्गी लोक सत्य, शम व दम ही मोक्षाची साधने समजतात. दंडनीती सांगणारे लोक ईश्वरता हेच मोक्ष साधन मानतात. काही लोक कर्माचा पूर्ण त्याग हेच मोक्ष साधन आहे असा निश्चय करतात. काही लोक लोकायतिक म्हणजे समाजोपयोगी कार्ये करावीत म्हणजे मोक्ष मिळेल असे सांगतात. व काही लोकांच्या मते देवता पूजन, तपदाने, यमनियम व्रते हीच मोक्ष साधने होत. मीमांसकाचे मत येथ काम्य निषिद्ध रहित कर्मची साधन मानित मोक्ष येणे प्राप्त म्हणतात. याविषयी मीमांसक म्हणतात की निषिद्ध व काम्य कर्मे वर्ज करून इतर सर्व कर्मे निष्काम बुद्धीने करणे हेच मोक्षाचे साधन आहे. काव्य नाटक अलंकार करती ते कवित्वाची साधन मानिती. कविता प्रबंध वित्पत्ती मोक्ष मानिती तेणे यशे. काव्य नाटक अलंकार शास्त्र यांचे ज्ञाते लोक उत्तम काव्य करून ईश्वराचे यश गावे आणि स्वतःही कीर्ती मिळवावी यातच मोक्ष आहे असे समजतात. कवीश्वरांचे मत ऐसे आपले कवित्वाचे नियशे मोक्षला हो अनायासे हे कविता पिसे कवीश्वरा. काव्यालंकार शास्त्र जाणणारे श्रेष्ठ कवी तर असे प्रतिपादन करतात की आमच्या कवित्वाच्या यशानेच आम्ही मोक्ष प्राप्त करतो व ब्रह्मानंद भोगतो. कवीश्वरांना कवितेचे असे वेड लागलेले असते. वात्स्यायन कोक शास्त्र मत त्यांचा अभिप्राय विपरीत. काम सुखे मोक्ष मानित काम सतत सेवावा. वात्सायन इत्यादी कोकशास्त्री लोकांचे मत असे आहे की काम सुखातच मोक्ष आहे म्हणून सतत कामपूर्तीच्या मागे लागावे असे ते म्हणतात. सांख्य योगांची वदंती सत्य शमदमादी संपत्ती हेची साधन मोक्षाप्रती नेम निश्चितीही केला. सांख्ययोग आचरणाऱ्या साधकांचे मत असे आहे की सत्य, अहिंसा, शमदम हीच खरी संपत्ती आहे व हेच खरे मोक्षाचे साधन आहे. नीतिशास्त्रकारांचे मत सार्वभौम राज्य प्राप्त त्यातेची मोक्ष मानित सामादनादी येथ साधन. नीतिशास्त्र मानणाऱ्या लोकांचे मत असे आहे की ऐश्वर्य संपन्न राज्य मिळणे हाच खरा मोक्ष आहे म्हणून ते साम दाम इत्यादी साधने मोक्षाची समजतात. एकांचा मतविभाग शिखा सूत्र मात्र त्याग त्याचे नाम मोक्ष मार्ग परमल श्लाघ्य मानिती. कोणी कर्मकांड, शेंडी व जानवे यांचा त्याग करणे म्हणजे संन्यास घेणे हाच श्रेष्ठ मोक्ष मार्ग समजतात.
देहात्मवाद्यांचा योग, स्वेच्छा भोगावे थेष्ट भोग, कैचा नरक कैचा स्वर्ग मेल्या मग कोण जन्मे. देह म्हणजेच मी असे मानणारे चार्वाकवादी म्हणतात की इच्छेला येईल तसे वागावे, सुखभोग भोगावे, स्वर्ग नरक हे भ्रामक आहेत. एकदा शरीर जळून भस्म झाल्यावर पुनर्जन्म कोठचा. अश्वमेध राजसूय याग हाची एकांचा मोक्ष मार्ग, एका मूर्ती उपासना सांग पूजा विभागते साधन. कोणाच्या मते हठयोग अनेक यज्ञ करणे हा याज्ञिकांचा आवडता मोक्षाचा मार्ग आहे, तर कोणी सांगोपांग मूर्तीपूजा व उपासना हे साधन मानतात. एकाचे मत साक्षेप कडकटाळे, सी खटाटोप शरीर शोट स्नादी जे तप, तो मार्ग समीप मोक्षाचा. कोणाच्या मते हठयोग करावा, शरीर कष्ट व्हावे, उपास करावे, तप करावे, हाच मोक्ष प्राप्तीचा जवळचा मार्ग आहे. एक म्हणती श्रेष्ठ साधन, मोक्ष मार्गे केवळ दान, दीक्षित म्हणती व्रत ग्रहण, हेची साधन मोक्षाचे. कोणी दानाला श्रेष्ठ साधन समजतात, तर दीक्षित म्हणतात की यज्ञ करणे हेच मोक्षाचे साधन आहे. एकांच्या मताचा अनुक्रम अवश्य करावे व्रत नियम, एव मतानुसार उपक्रम नाना साधन संभ्रम बोलती. व्रते वैकल्पे नेम धर्म हेच मोक्षाचे साधन आहे. याप्रमाणे जो तो आपल्या मतानुसार साधनांचे प्रतिपादन करतो. या साधनांची पाहता स्थिती आद्यंतवंत निश्चिती तेची पै उद्धवा प्रति कृष्ण कृपामूर्ती सांगत. एकनाथ महाराज म्हणतात, पण या साधनांचा विचार करता ती सर्व अनित्य आहेत असे कृपामूर्ती भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत. आद्यंतवंता वैशाम लोकाः कर्म विनिर्मिताः, दुःखोदर्कास्तर्मोनिष्ठाः, क्षुद्रानंदा शुचार्पिताः. पण या सर्व साधनांनी मिळणारी व कर्माने निर्माण झालेली फलेही नष्ट होणारी आहेत. त्या फलाने मिळणारा आनंद क्षुद्र असतो. परिणामी दुःख प्राप्त होते, त्यात तामसी निष्ठा विकसित होते आणि फलभोग घेतानाही मनुष्याच्या मनात भय, असूया इत्यादी उत्पन्न झाल्याने तेथेही संतप्त स्थिती येते. सांडूनी फळाशा देहाभिमान, मजनार पिती जे साधन त्यांचे फळ दुःख रूप जाण, जन्म मरणदायक. फळाची आसक्ती आणि देहाचा अभिमान टाकून जरी निष्काम कर्म केले आणि ते मला अर्पण केले नाही तरी त्याचे काहीतरी फळ मिळते, पण त्यामुळे जन्म मरणादी दुःखे प्राप्त होतात. तीही साधने साधिले लोके ते अंतवंत नश्वर देख, ते लोकींचे जे सुख साखरेसी विखरांधिले. या साधनांच्या योगाने जी स्वर्गादी लोकांची प्राप्ती होते, ते लोक अशाश्वत व नाशिवंत असतात. विष घालून शिजविलेल्या साखरेच्या पदार्थाप्रमाणे ती सुखे घातक असतात. त्याचे जीवाघ्री गोडपण परिपाकी अचूक मरण, तैसा तो क्षुद्रानंद जाण शोकासी कारण समूळ. तो पदार्थ तसा खाताना जिभेला गोड लागतो, पण नंतर निश्चित घात करणारा असतो. तसाच स्वर्गातील क्षुद्र आनंद शोककारक ठरतो. निजकर्मे निर्मिले लोक, त्यांच्या ठाई कैचे सुख उत्तरोत्तर वाढते दुःख अंधतमदायक परिपाक. आपल्या स्वतःच्या कर्माने निर्माण केलेल्या सूक्ष्म लोकात कायमचे सुख कसे मिळणार?
त्याने उत्तरोत्तर दुःखच वाढत जाते, ते अंधता मिश्र नरकात नेणारे आहे. भोगासक्त जे झाले मन, त्यासी अखंड विषयांचे ध्यान, विषयाध्यासे तमोगुण अधपतनदायक. जे मन भोगाना आसक्त होते ते सतत विषयांचेच ध्यान करते आणि त्यामुळे नरकाला नेणारा तमोगुण प्रबळ होतो. एहीच साधनी माझी भक्ती, जो कोणी करील परम प्रीती, ते भक्तीची मुख्यत्वे स्थिती, स्वये श्रीपते सांगत. एकनाथ महाराज म्हणतात, पण याच साधनाने जो कोणी देवावर प्रेम करतो व भक्ती करतो, त्याच्या भक्तीचा महिमा श्रीकृष्ण पुढे सांगत आहे. मय्यर्पितात्मनः सभ्य निरपेक्षस्य सर्वतः, मयात्मना सुखम यत्कृतः स्वाद्विषयात्मनाम. हे सज्जना उद्धवा, ज्याने आपले चित्त मला अर्पण केले आहे आणि सर्व विषयांच्या बाबतीत जो निरपेक्ष झाला आहे, अशा मनुष्याला माझ्या योगाने जे सुख होते, ते सुख विषयांमध्ये ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना कसे होणार? कारण मी परमानंद रूप असून भक्ताच्या ठिकाणी अनन्यत्वाने अंतर्यामी स्फुरत असतो. भक्ती निज सुखाची मातू, सांगावया उद्धवासी संबोधितू. भक्ती सुखा लागी भाग्यवंतू तुझी निश्चित उद्धवा. भक्तीने प्राप्त होणाऱ्या सुखाचा महिमा सांगण्यासाठी श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, भक्ती सारखा योग्य असा तूच एक भाग्यवान आहेस. भक्ती सुखाचे भाग्य यासी म्हणून सभ्य म्हणणे त्यासी. ऐसे पुरस्कारोनी उद्धवासी भक्ती सुखासी देव सांगे. श्रीकृष्णाने उद्धवाला सज्जन सभ्य असे म्हटले, त्याचा सत्कार केला, कारण तो भक्ती सुखाला योग्य आहे हे श्रीकृष्ण जाणत होता. तो म्हणाला, पावावया माझी स्वरूप प्राप्ती, लोकीची भोगासक्ती. निशेष नातळे चित्तवृत्ती, जेवी निजपती रजस्वरा. ज्याप्रमाणे अयोग्य दिवस असताना स्त्रीला तिचा पती स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे माझ्या स्वरूप प्राप्तीसाठी मनुष्याने भोगासक्तीला आपल्या चित्तास स्पर्शही करू देऊ नये. अकिंचनस्य दान्तस्य शान्तस्य समचेतसः, मया संतुष्ट मनसः सर्वाः सुखमय दिशाः. ज्याच्या जवळ कसल्याही वस्तूचा साठा नाही, संग्रहाचं वेड नाही, ज्याने आपल्या बाह्य इंद्रियांचे दमन केले आहे व मन चित्त आदी आंतर इंद्रियांचे शमन केले आहे, ज्याचे चित्त सर्वांशी सम असते आणि माझ्या चिंतनाने संतुष्ट असते, त्याला सर्व दिशाच सुखमय होतात. ऐका किंचनाची गोठी नाही, मठमठिका पर्णकुटी. पाचाल पालवी मोकळ्या गाठी, त्यासी ये भेटी निज सुख माझे. आता निष्कांचन भक्तांची कथा ऐक, ज्याला मठ नाही, झोपडी नाही, राहायला घर नाही, ज्याच्या गाठीस काही बांधलेलेच नाही, त्याला माझ्या आत्मस्वरूपाचे सुख मिळते. जो दमनशील जग जेठी, अकरांची ही नळी निमटी, तो निज सुखाचे साम्राज्यपटी, बैसे उठा उठी तात्काळ. जो श्रेष्ठ दमनशील भक्त 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये व मन मिळून 11 इंद्रियांना ताब्यात ठेवतो, तोच शीघ्र आत्मसुखाच्या सम्राट पदावर आरूढ होतो. देखता नाना भूत विषमता, जासी साचार दिसे समता, तो माझी या निज सुखाच माथा, क्रीडे सर्वार्थता समसाम्य. अनेक प्राणी बाह्यतः भिन्न दिसले तरी तो एकाच समवृत्तीने त्यांच्याकडे पाहतो.
व आत्मसुखाच्या शिखरावर आरूढ होऊन सर्व विषयांशी समराहतो. सर्पत्वच्या जेवी पांपरी माथा हलविल्या फडान करी, तेवी धनदारा गृहपुत्री छळिता जांभिंतरी क्रोधनुमसे. सर्पाने टाकलेली कात जरी तिच्यावर लाथा मारल्या तरी फणावार करत नाही. तद्वतः या भक्ताचा इतरांनी कितीही छळ केला तरी त्याला यत्किंचितही क्रोध येत नाही. काम क्रोध मावळले देही, साचार शांती ज्याच्या ठाई. माझे निज सुख त्याच्या पायी, लोळत पाही सर्वदा. काम आणि क्रोध यांच्या उर्मी त्याच्या देहातच मरून गेलेल्या असतात. तो आपोआप शांतच राहतो आणि आत्मसुख तर त्याचे दास बनते. तो जरी ते सुख ने घे तरी ते सुख तया पुढे मागे. जडोनी ठेले जी सर्वांगे, सांडिता वेगे सांडेना. तेही सुख त्याने घेतले नाही तरी ते त्याच्या भोवती घुटाळत राहते. सोडले तरी सुटत नाही. तो जेवती वास पाहे ते दिग्मंडळ सुखाचे होय. तो जेथ का उभा राहे तेथ भुसावले राहे महासुख. तो जेथे राहतो ती जागा, तो जेथे उभा राहतो ते स्थळ मूर्तिमंत महासुखाने युक्त होते. त्याचे पाऊल जेथे पडे तेथे निज सुखाची खाणी उघडे. तो प्रसंग पाहे जयाकडे तेथे स्वानंदे वाढे परमानंद. तो पाऊल टाकतो तेथे आत्मसुखाची खाण उघडते. तो सहज ज्याच्याकडे पाहतो तेथे स्वानंद आणि परमानंद एकत्र नांदतात. तो ज्यासी भेटे अदृष्टे त्यास सुखाची पहाट फुटे. त्यासी पाव लागले या उचटे सुखाचे गोमटे निज सुख लाभे. तो दैवयोगाने ज्याला भेटतो त्याच्या सुखाचा आरंभ होतो. त्याच्या नुसत्या पदस्पर्शाने इतरांना आत्मसुख लाभते. ज्याचे श्वासोच्छवासांचा परिचारकी निर्मी श्वासांचे व्यापार. माझे निज सुखे साचार तेथेची घर बांधले. त्याच्या श्वासाबरोबर आणि डोळ्यांच्या उघड झापी बरोबर आत्मसुखाने घरोबा केलेला असतो. तो सकळ सुखांचा मंडपू की निज सुखाचा कंदर्पू. तो सर्वांगे सुख स्वरूपो सबाह्य सुखरूपू समसुखत्वे. असा भक्त म्हणजे आत्मसुखाचा मांडव किंवा आत्मसुखाचा कंद किंवा आत्मसुखाचे सर्वांग असून अंतर्बाह्य आत्मसुखाने तो ओतप्रोत भरलेला असतो. त्याचे सुखाची परिपूर्णता पुढले श्लोके तत्वता स्वे देवोची झाला सांगता. सुख संपन्नता भक्ताची. एकनाथ महाराज म्हणतात, अशा भक्ताच्या सुखाचा पूर्णपणा व सामान्य सर्व सुख संपन्नता पुढील श्लोकात देव स्वतः सांगत आहे. न पारमेष्ठान्न महेंद्र घिष्ण सार्वभौम रसाधिपत्यम. न योग सिद्धीर पुनर्भवम वा मय्यर्पितात्मनेच्छति मद्विनान्यतः. ज्याने आपले चित्त मला अर्पिले आहे असा माझा भक्त ब्रह्मपदाची इच्छा करीत नाही, इंद्रपदाची इच्छा करीत नाही, सार्वभौम राज्याची इच्छा करीत नाही, रसातळ इत्यादी पातालांचेही स्वामित्व त्याला नको असते. योग सिद्धींची तो इच्छा करीत नाही, तसेच पुनर्जन्म नको अशी जी मोक्षाची स्थिती तिचीही इच्छा करीत नाही. माझ्याशिवाय अन्य काहीही त्याला आवडत नाही. माझे ठाई अर्पित चित्त ऐसे माझे निज भक्त, माझे नि सुखे सुखी असत ते अनासक्त सर्वांसी.
आपले चित्त मला अर्पण करणारे माझे भक्त माझ्या सुखानेच सुखी होतात, इतर कोणत्याही सुखाने सुखी होत नाहीत. हरे नमा हरे नमा हरे नमा.